पावसाळा सुरू झाला की रानभाज्या उगवायला सुरुवात होते। पावसाळ्यातल्या या रानभाज्यांना खवय्यांची चांगलीच मागणी असते। डोंगर कपारीत फिरून आदिवासी बांधव या भाज्या गोळा करत असतात। यावर्षी मात्र रानभाज्यांची आवक घटली आहे, तसंच त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत। पावसाळा सुरू झाला की शहरात आणि ग्रामीण भागात रानभाजी विक्रीस येते। कोणतेही खत न वापरता निसर्गाच्या सानिध्यात वाढणारी आणि आरोग्याला हितवर्धक असलेली रानभाजी। तेलपाट, कंत्रोली, पावसाळा गोमेती, टाकला, भोपूड, आळू, कालवा, कुरडू अशा अनेक भाज्यांना बहर येतो। आदिवासी बांधवांना या भाज्या 4 पैसेही मिळवून देतात। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, शहाड अशा शहरात आदिवासी बांधव या भाज्या विकायला घेऊन येतात। पाऊस पडल्यानंतर 1-2 महिन्यांनी ह्या भाज्या सुरू होतात। त्याच्याने आम्ही या रानामध्ये जाऊन भाज्या गोळा करतो। तेलपट, कंटुली, टाकल्याची भाजी, त्याच्याने आमचा पोट भरा होतो। आता शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे। गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत। या प्रक्रियेत रानभाज्या उगवणं कमी झालंय। आदिवासींचा रोजंदार हिसकावला जातोय, त्यामुळे रानभाज्या महागल्या। टोमॅटोच्या जोडीनं कंट्रोली ही 100 ते 125 रुपये किलोनं विकली जाते। रानभाज्या यावर्षी थोडाफार प्रमाणात कमी आले असल्या तरी मार्केट भरपूर असल्यामुळे गोरगरिबांना, आदिवासी लोकांना उपजीविकेसाठी एक चांगले साधन बनलेले आहे। कारण आज मार्केटमध्ये भाजीपाला इतका महाग झालेला आहे की सामान्य माणसाला 120 रुपये किलोनी टोमॅटो घेणं कठीण झालेलं आहे। त्याच्यामुळे या रानभाज्या 100-125 रुपये किंवा 10-20 रुपयाच्या जोडीने मिळतात आणि रोजची भाजी त्यांना जेवणात मिळते। आणि त्यामुळे सेंद्रिय भाजी असल्यामुळे लोकांचा कलही त्याकडे जास्त असल्यामुळे हे भाजीवर जास्त कल आहे। मुरबाड ते शहापूर, बदलापूर टप्प्यात थोडंफार वन उरलंय, ते या रानभाज्यांसाठी वरदान आहे। पावसाळ्यात वीटभट्टीची कामं बंद होतात, रोजगाराची कामं हाती नसतात, तेव्हा या रानभाज्या कुटुंबांना आधार देतात। मात्र झपाट्यानं जंगलं नष्ट झाली तर या भाज्या मिळणं दुरापास्त होणार आहे। त्यामुळे जंगलं वाचणं गरजेचं आहे। चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बदलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।